एक नवे 5 मराठी चित्रपटात पंजाबी कुडी. मराठी चित्रपटसृष्टीत तारकांची काही कमी आहे का? तरीसुद्धा पंजाबी कुडी एक नव्हे तर तब्बल 5 चित्रपटांमधून चमकली. राजेश्वरी सचदेव हे त्या पंजाबी युवतीचं नाव आहे. 20 वर्षापूर्वी सचिन पिळगावकरने तिला आयत्या घरात घरोबा या चित्रपटाद्वारे मराठीत आणलं. तिचे कौटुंबिक चित्रपटाला साजेसे व्यक्तिमत्व पाहून अण्णासाहेब देऊळगावकर यांनी तिला साखरपुडा चित्रपटात स्थान दिलं. त्याशिवाय ती चिंटू, आघात अशा मराठी चित्रपटाद्वारे आपल्यासमोर आली. ती संहिता द स्क्रिप्ट या चित्रपटात राजगायिकेच्या भूमिकेत दिसली. ती सांगत होते, मी मुंबईकर असल्याने माझी मराठी खूप चांगली आहे आणि मराठी चित्रपटातून सतत काम केल्यानं ते चांगलं राहिलं. विशेष म्हणजे मी पंजाबी असले तरी आत्तापर्यंत एकाच पंजाबी चित्रपटातून भूमिका साकारली आहे. पण गंमत म्हणजे या चित्रपटाच्या सेटवर मी बऱ्याचदा मराठी बोलायचे. हिंदी चित्रपटाच्या सेटवर मराठी बोललेलं चालतं कारण तिथे बरेच तंत्रज्ञानी कामगार महाराष्ट्रीयन आहेत. राजेश्वरी हे सुद्धा सगळं शुद्ध मराठी सांगत होती. राजेश्वरी सचदेव हिचा जन्म 14 एप्रिल 1975 रोजी मुंबई येथे झालेला आहे. सरदारी बेगम या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तिला मिळालेला आहे. राजेश्वरीने अन्नू कपूरसोबत 1994 ते 2001 पर्यंत झी TV म्युझिकल शो अंताक्षरीसह होस्ट केलं होतं. 2005 मध्ये तिने तिचा पती वरुण बडोलासोबत नच बलिये या रियालिटी शो TV नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता. क्राईम TV मालिका रियाहीमध्ये देखील तिने काम केलेलं आहे. त्यात तिने कार्यकर्त्यांची भूमिका साकारली. मुंबईतील गुरु नानक खालसा कॉलेज किंग सर्कलमधून पदवीचं शिक्षण तिने पूर्ण केलं. सचदेव इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनसोबत नाटकांमध्ये सहभाग घेऊन रंगमंचावर कारकीर्द सुरू केली. राजेश्वरीने 2004 मध्ये वरुण बडोलासोबत लग्न केलं. सचिन दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा 1991च्या या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केलं. तिचा दुसरा चित्रपट होता श्याम बेनेगलचा सूरज का सातवा घोडा. त्यानंतर ती मम्मो, सरदारी बेगम, समर, हरीभरी, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेलकम टू या चित्रपटांमधून तिने भूमिका साकारल्या. ती हॉलिवूड चित्रपट लिटिल बुद्धा आणि नंतर टेल्स ऑफ द कामसूत्र द परफ्यूम गार्डन मध्ये दिसली होती. तिने श्याम बेनेगल दिग्दर्शित संविधान या शोमध्ये देखील काम केलेलं आहे. राजेश्वरी सचदेव हिने तिच्या अभिनय कारकिर्दीत केलेला पहिला सिनेमा होता आयत्या घरात घरोबा. या चित्रपटात तिने कानन ही भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर काही मराठी चित्रपटात काम केल्यानंतर तिने आपला मोर्चा हिंदीकडे वळवला. तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. डोंबिवली रिटर्न या मराठी चित्रपटातही मुख्य भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर तिने अनेक हिंदी कार्यक्रमांमधून सूत्रसंचालन केलं. आता तिच्या लुकमध्ये पूर्णपणे बदल झालेला असला तरी पूर्वी इतकीच ती फिट दिसते. सोशल मीडियावर राजेश्वरी चांगली सक्रिय असते. तिने वरुण वडोला या हिंदी अभिनेत्याशी लग्न केलं. वरुण हे हिंदी मालिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ती उत्तम नृत्यांगना देखील आहे. ती तिच्या संसारात मग्न तर आहेच, मात्र सोबतच ती हिंदी मालिकांमध्येही काम करताना दिसते. तिने अभिनय करणं सोडलेलं नाही.